नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल आणि जिथे तुम्ही आहात तिथून इन्फोगॉड हा चॅनल तुम्ही बघत असाल. आता जे कोणी इन्फोगॉड 4597 हा चॅनल फर्स्ट टाइम बघत आहेत त्यांच्यासाठी मी एक सूचना देऊ इच्छिते की इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व ह्यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेतो आणि काही स्पिरिच्युअल विजिट पण करत असतो आपण. तर तुम्हाला इन्फोगॉड ह्या चॅनलवरील जर व्हिडिओ आवडत असेल तर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंटद्वारे मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मी नक्की त्याला रिस्पॉन्स देईन. तुम्हाला नवीन कोणता कंटेंट ऐकायचा असेल तरी देखील मला कमेंटद्वारे कळवा. आता ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि नवीन नवीन कंटेंट मी त्यांच्यासाठी इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर घेऊन येत असते. तर असंच आज एक आपण नवीन स्तोत्र शिकणार आहोत. तर हे स्तोत्र आहे शनी स्तोत्र. थोडक्यात ही शनी प्रार्थना आहे किंवा शनी प्रार्थना मंत्र आहे किंवा शनी स्तुती असं म्हणलं तरी चालेल. तर शनींना फक्त प्रसन्न करण्यासाठी ही शनी प्रार्थना म्हणायची आहे की ज्यांना शनी स्तोत्र वाचायला पठण करायला वेळ नाही आहे, शनी 40 वाचायला वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी ही शनी प्रार्थना अत्यंत फलदायी व प्रभावी अशी मी घेऊन आलेली आहे. परंतु ही ऑडिओ स्वरूपामध्ये आहे, कारण आपण जे व्हिडिओ बनवत असतो इन्फोगॉड चॅनलवर हे ऑडिओ स्वरूपातले असतात. कारण हल्ली कोण वाचत बसत नाही, पठण करत बसत नाही, पण ऐकल्याने देखील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचा भरपूर आपल्याला फायदा होतो. त्यामुळे ऑडिओ स्वरूपामध्ये मी स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण इन्फोगॉड ह्या चॅनलवरती अवेलेबल करत असते. तर आज आपण शनी प्रार्थना मंत्र शिकणार आहोत. तर शनी आपल्याला माहिती आहे की न्यायदेवता आहेत व ते कर्मफलदायी दिशादर्शक मार्गदर्शक आहेत आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे शनींसारखा दुसरा गुरु होणे नाही आपल्या जीवनात. जर आपण शनींची नित्य उपासना केली किंवा त्यांची छोटीशी जरी ही शनी प्रार्थना केली तरी पण शनींचे एक रक्षा कवच आपल्या जीवनात फॉर्म होतो. आणि कायमस्वरूपी केली तर जेव्हा कधी आपल्याला शनी 7.5 येईल किंवा शनी ढय्या येईल त्याच्या आधी शनींनी आपल्या भोवती एक रक्षा कवच वलय तयार केलेलं असतं त्यांचं. मग त्याचा जो बॅड इफेक्ट असतो तो निघून जातो व आपल्याला काही ना काही मार्ग शनी दाखवत राहतात आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे शनींना प्रसन्न करण्यासाठी, शनींविषयी नम्रता व्यक्त करण्यासाठी ही शनी प्रार्थना आहे. तुम्ही ही दर शनिवारी म्हणू शकता किंवा ऐकू शकता किंवा दररोज देखील म्हणू शकता किंवा ऐकू शकता किंवा जेव्हा कधी शनी मंदिरात तुम्ही दर शनिवारी पाया पडायला जाईल तेव्हा तरी तुम्ही एकदाही म्हणाच. पण घरच्या घरी तुम्ही रात्री झोपताना देखील ऐकू शकता, सकाळी देखील ऐकू शकता. या प्रार्थनेने आपण त्यांच्या पूर्ण जे वर्णन आहे शरीराचं नीलांजन आणि नीलवर्णन त्यांचं जे आहे त्याचं आपण कौतुक करतो. त्यांच्या आईचे ते खूप मोठे भक्त होते. आईविषयी त्यांना खूप नम्रता होते. त्यांच्या आईची पण ह्यामध्ये स्तुती आहे आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे की कसं ते प्रामाणिक होते, नम्रता कशी त्यांना प्रिय होती, कशी बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे, कसं ते हळूहळू स्लोली क्षण कोणती पण गोष्ट करायचे पण किती ॲक्युरेट करायचे प्रामाणिकपणे, अशी एक स्तुती प्रार्थना आहे. म्हणून ह्या शनी प्रार्थनेला शनी स्तुती प्रार्थना देखील म्हणून ओळखलं जातं. तर ही खूप छोटीशी आहे पण अत्यंत फलदायी व प्रभावी आहे. तुम्ही दररोज ऐका आणि जर तुम्हाला 7.5 किंवा शनी ढय्या चालू आहे तर दर शनिवारी तुम्ही एकदा तरी म्हणा, नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. तर चला, स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड 4597. आपण वळूयात आपल्या टॉपिककडे. आपण सुरू करूयात शनी प्रार्थना मंत्र. सर्वप्रथम श्री गणेशांना आपण वंदन करू प्रार्थना सुरू करण्याआधी. श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामाय नमः, श्री मारुतीय नमः, श्री शनेश्वराय नमः. शनी प्रार्थना मंत्र किंवा शनी स्तुती. क्रोडम नीलांजन प्रख्यम नीलवर्ण समज्रसम छायामार्तंड संभूतम नमस्यामि शनेश्वरम. नमोकपुत्राय शनेश्वराय निरहवर्णन अंजनमेचकाय श्रुत्वा रहस्यं भवकामदस्य फलप्रदो मे भव सूर्यपुत्रा. नमोस्तो प्रेतराजाय कृष्णदेहाय वै नमः. शनेश्वराय क्रूराय शुद्धबुद्धिप्रदायिने य एभिनामभिः स्तौति तस्य तुष्टो भव अहं. मदीयं तु भयं तस्य स्वप्नेपि न भविष्यति. इति श्री शनी प्रार्थना मंत्र संपूर्णम. श्री शनेश्वराय नमः, श्री शनेश्वराय नमः, श्री शनेश्वराय नमः, श्री प्रभु रामाय नमः, श्री मारुतेय नमः.
तर अशा प्रकारे अत्यंत छोटीशी, अत्यंत प्रभावी आणि अत्यंत फलदायी अशी शनी प्रार्थना आपण आज इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवर शिकलेलो आहोत. तर तुम्हाला या प्रार्थनेतून कळालंच असेल की शनींचं कसं वर्णन केलेलं आहे. त्यांचा जो निळा रंग आहे, त्यांचे जे डार्क अशी इमेज असते की ज्याचा अनेक लोकांना काळा रंग नको असतो, डार्क रंग नको असतो, पण तो किती प्रभावी आहे. आणि त्यांचा जो भडक रंग आहे निळा, त्याने कितीतरी म्हणजे गोष्टी सॉल्व्ह होतात त्यांच्या. म्हणजे तसं शरीराचं वर्णन देण्यात त्यांना जो मिळालेला आहे तो रंग, त्याच्यामागे खूप मोठं रहस्य आहे की ते आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातं, ह्याचं प्रतीक आहे निळा रंग हा. म्हणून शनींना निळा, डार्क निळा की जो काळा रंग असा भासतो पण तो खरं तर निळा रंग आहे असा दिलेला आहे देवाने. आणि श्रुत्वा रहस्यकम म्हणजे यामध्ये एक रहस्य दडलेलं आहे, ते खूप कमी लोकांना, शनीचे जे प्रामाणिकपणे उपासना करतात त्यांनाच कळतं, अशी देखील स्तुती आहे. आणि छाया मार्तंड संभूतमे म्हणजे त्यांच्या आईचं वर्णन आहे. आणि की त्यांची आई जी संध्या होती व त्यांची जी छाया होती त्यांच्यापासून झालेले शनिदेव आहेत, सूर्यपुत्र आहेत ते, परंतु त्यांना असा रंग संध्याकाळी ते जन्माला आल्यामुळे मिळालेला आहे. आणि त्यांच्यामध्ये अत्यंत असा प्रामाणिक निष्ठा असा जो गुण होता की ज्याच्यामुळे आपली बुद्धी शुद्ध होते आणि ते आपल्याला अनेक संकटातून मार्गदर्शन करत बाहेर काढतात शनी. हे शनींचं वैशिष्ट्य व त्यांची ही जे महत्त्वाचे गुण आहेत ते ह्या प्रार्थनेमध्ये दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण शनी प्रार्थना मंत्र किंवा शनी स्तुती शिकलेलो आहोत. आय होप की तुम्हाला हे आवडत असेल व्हिडिओज इन्फो गॉड ह्या चॅनलवरील. आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला नक्की कळवा इन्फो गॉड 4597वर कमेंट करून. आणि तुम्ही प्रतिक्रिया कळवाच, कारण मला त्याद्वारे कळेल की तुम्हाला नक्की काय अजून नवीन कंटेंट ऐकायचं आहे किंवा तुम्हाला त्याचा कसा यूज होतो आहे तुमच्या जीवनामध्ये. तसंच ज्यांनी सबस्क्राईब केले ते तर बघत असतीलच, पण त्यांनी देखील सगळे कंटेंट, सगळे व्हिडिओज बघावेत अशी देखील माझी त्यांना विनंती आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी हा तर बघाच, इतर पण बघा. आणि तुमची जर इच्छा आहे की असा कंटेंट इन्फो गॉड ह्या चॅनलवर यावा किंवा इथे त्यांनी व्हिजिट करावी व ते इन्फो गॉड ह्या चॅनलवरती यावं, तर ते देखील तुम्ही मला कळवा कमेंटद्वारे. तर आपण इन्फो गॉड ह्या चॅनलवर ह्या नवीन वर्षामध्ये अजून काही नवीन घेऊन येणार आहोत, ते तुम्हाला लवकरच कळेल काय आहे ते. त्यासाठी तुम्ही स्टेट्यून राहा इन्फो गॉड 4597वर. रोजच्या रोज नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करत राहा, नोटिफिकेशन चेक करा आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रोजचे व्हिडिओ बघून मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला जो नवीन पण आता कंटेंट येणार आहे 2025मध्ये तो आवडतोय का नाही. आणि जर तुम्हाला लाईव्ह जरी मला क्वेश्चन विचारण्याची इच्छा असेल तरी मला तसं कळवा. आपण टाईम एक सिलेक्ट करू, टाईम फ्रेम, आणि तेव्हा आपण लाईव्ह सेशन इन्फो गॉड 4597वरती घेणार आहे मी क्वेश्चन आन्सर पण. काही स्तोत्र मंत्र ग्रंथपठणाविषयी किंवा काही उपासनेविषयी. तर आय होप की तुम्हाला ही माहिती समजली असेल व आजचं जे शनी प्रार्थना मंत्र आपण शिकलेलो आहोत ते तुम्ही नक्की ऐकाल आणि तुम्ही म्हणण्याचा देखील प्रयत्न कराल. मी पोस्टमध्ये टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फायदा करून घ्याल. तर अशा प्रकारे आजची माहिती इथे संपलेली आहे. आपण भेटूयात नवीन कंटेंटमध्ये, नवीन कंटेंट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून राहा इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवरती. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा व कमेंटद्वारे मला आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत राहा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.